हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भगवद्गीतेचे कडेचे अध्यायो 18चो अध्याय तांतो मोक्ष संन्यास योग तांतासाची परमात्मा हाज पुढले अध्यायांतले त्रिगुण विषय गुणत्रय विभागांतू सांगिले त्रिगुणात्मक जीववैविध्य प्रति एक विषय कर्मांतू जवो तपस्यांतू जवो ज्ञानांतू जवो दानांतू जवो सगळी तंतू सांगला तीन विध कसलं म्हणून तीन सांगा मुखारसून सांगता ताम तीन विधाचे कर्म सांगता तीन विधाचे ज्ञान सांगता तीन विधाचे कर्त सांगता तशी तंत भितरी तामस करता विषय पुढले दिसाचे आम्ही पळयलेले. तामस कर्त कश्य असता म्हणणारी अयुक्त प्राकृत स्तब्ध शठ नैकृतिक आलस विषादी दीर्घसूत्री इतली गुणशील जन तामस म्हणून घेताची म्हणून या मी कालचे दिसा पळयला. हाज पुढल्या गीतेच्या गीतामृत पारटांत पळयला आम्ही. तंद भितरी हांगा अयुक्त म्हणले. अयुक्त म्हणून म्हळ्यार केलेले कर्मांतू कसले विश्वास ना म्हळ्यार त्या कर्मांतू श्रद्धे ना. त्या कर्म कसले करचे म्हणून म्हणाल विषय युगत ना. त्या कर्मांत कसले नंबीक ना विश्वास ना जाल्यार कर्म करता ही ताका म्हळ्यार कोरका नवे म्हूण सांगून आनी ताका कर्म करयतलो आमगेल भितर जावं आशिल्लो परमात्मा म्हूण ताका गोत्तू ना तशी आनी इंद्रिय निग्रहा विशयी गोत्तू ना ताका अयुक्त म्हळ्यार. आतां प्राकृत म्हळ्यार असंस्कृत सुसंस्कृत न्हय असंस्कृत ताका देवाला वयर कसले विश्वासू ना आनी ह्या प्राकृत जावन आशिल्ल्या प्रपंचांतू ताका आसक्ती चड परमात्माल विशयांतू ताका कसली आसक्ती ना. स्तब्ध म्हळ्यार तप्पू विधिनिषेधात्मक विशयी कसं म्हणून गोतना नाशी तप्पू जावन कर्म करचे आनी केलेलेचे सम म्हणचे ताणें हांव केलेले आपणान केलेले सम ही ताका म्हळ्यार तो अज्ञानी. तशी शठ म्हळ्यार हांव केलेले चुकी म्हूण कळल्यार हांव चुकी म्हूण ही ताका ओपून घेवका. हांव कोणेय सांगिल्लें तशी काय आयकना म्हाका जाय जाल्ली तशी हांव चलचें म्हणून लेखिलो ताका शठ म्हणटाचें. नैष्कृतीक म्हळ्यार येद्रा दुखून भारी चांगशी दिसल्यार भितर दुखून मिंगडत न्ही तांकां दुसऱ्यांक मोस करूनच जीवन करचें काम. तशी आलस म्हळ्यार कसले कर्म करूं वयसून घेतला तें करूं भारी आलस्य जाल्यार तितले फाय करुया पर करुया म्हणून मुखारी लकयता म्हूण जाल्यार तांणी तामस गुणाचें म्हूण जाल्लें. विषादी म्हळ्यार वयसून घेतला इथं वयसून घेतली की त्या वेळा म्हाका मना वचचें न्ही कोरकानवे म्हूण सांगून पळय बेजारार काम करचें तांकां विषादी म्हणजे दीर्घसुत्री म्हळ्यार कसले एक कर्म एक 10 दीस भितर हें जावका म्हूण सांगून दिल्यार 10 म्हयनूतय तांडून घेवन करता जाल्यार तांकां दीर्घसुत्री म्हणचे. हे पुरे गूण तामस गुण म्हणून म्हणटाचे. पुराणांतू महाभारतांतूल दुर्योधनांत आमी हे पुरे गूण पळोवेत तो तामसी तो तशी. आनी तामसी जन अर्थकामरत म्हणटाची स्वार्थ चड तांकां दुसऱ्यांक मस्त हिंस दिताची आनी कोणेची कश्ट भोगोवची तांकां बेजारू दिसना दुख्ख दिसना अयो स्पंदना ना कसलें अयो तो मस्त कश्ट भोगता ताका मागीर हांव कसले उपकार करुया हें स्पंदना ना. तेची कोणेय सूख भोगल्यार जोर मत्सर येवचें आनी पुराय जनां तांणी प्रीत केल्या वरी करताची तांगेले वयर विश्वास आसा तांगेले वयर प्रीत आसा म्हूण. हें खाली एक्टींग कसलें म्हळ्यार तांगेले स्वार्थाकोसकर दुसऱ्या प्रीत करचें तांणी कसले एक उपयोग विंगडाल निमते आमकां जत्ता म्हूण जाल्यार जेवा खंयचेय एक कामां तांणी आमकां मेळटाची म्हूण जाल्यार तेदन तांकां उपयोग करचे खातीर प्रीत केल्या वरी करचें तांगेले वयर विश्वास आसची करचें. शिवाय एक पंत तांगेलें काम जालें मागीर तांणी आमकां मस्त उपकारा पडलेलीची म्हळ्यार स्मरण समीत ना
ताकाय हांव कर म्हूण सांग न्ही ताणें येवन केल्लें आजी ताणें उपकार केला म्हूण ताणें दाखोवन घेवचें आमी सांगला ताका येवन करूं का जेव्हा कोणें वेरे तुका काम त्या वेळार तितली पावला एक म्हगेलें हें काम करून नज रे नज आशिल्लें रे तुवें म्हूण म्हणली कुडलें तुका काय हांव कर म्हूण सांग न्ही तूं जेवण येवन केल्लें म्हणटना हांव कसलें तुका उपकार करता तशी म्हणटल जन आनी तांकां देवाल विशयी नंची ना देवस तूं केल्लें पुरे पळयत म्हण कैयस कितकी देव केदन पळयत कितकी म्हूण म्हणटल जन तांणी तशें जावन तांकां इहांतूय सूख ना परांतूय तांकां कसलें चांगपण बरेंपण मेळना तांगेल मनान तोच एक श्रेश्ठ मनीस तोच ताकाच मान मेळका सन्मान मेळका ताका किर्ती गौरव मेळका मेगेल पशी व्हड कोणेय नाची असल सकड भावन तांकां न्ही जावन तांकां हांगाय सूख मेळना तांणी आमी सुखार आसा म्हूण लेखता तशें सूख ना तांकां परांत म्हळ्यार मरणा नंतरय तांकां कसलें चांगपण ना अज्ञानी जन आनी सुरवेक पळय म्हणचे आसा गायुः इंद्रियाराम मोग पार्थस जीवती कोण हांगा परमात्मान एक संसार चक्र म्हूण केला तांत कसो सकड यज्ञ कोरका म्हूण सांगला हे रितीर कोण चलना पळय तांकां अघायू व्यर्थ जाल्लो तो पापिश्टू इंद्रियाराम म्हळ्यार तागेलें सूख पळयतलो स्वार्थी म्हणून घेताची म्हूण परमात्मा सुरवेक सांगता तशी हे तामसी जन पुरे अज्ञानी इंद्रियाराम तांगेलेक शरीर सूख तांगेलेक सूख मात्र तांकां विंगड कसलें पडलेलें ना तांकां तशें जिवन करतले जन आनी तांकां देव म्हणले कस तो बारी महामहिमो ताणें हांगा पुरे करचें तागेले निमती हे लोकांत पुरे जेवचें कितलें सांग तांकां कांय मना वचना तांगेल मनांत आमी स्वतंत्र आमकां जाय आशिल्लीं कामां आमी करचें आमी सांगिल तशी आमी आमगेल मना आशिल्ली तशी आमी चलचें आमी लेखील पुराय जाता जायना नतल्यार आमी करताची असल पुरे हांव मेगेले हांव आमी असलेच एक अहंकारू ममकारू सकडी आशिल्ले जन तांणी तामसी म्हणून घेताची तशी आनीचे मुखारच्या श्लोकांत परमात्मो ज्ञान कर्म कर्त तांतूय तिनी भगस सात्विक राजसिक तामसिक आनी हे तिनी सात्विक राजसिक तामसिक गुणाचे जेवचे कारण जेवचे बुद्धी आनी धृती म्हळ्यार धैर्य हाकाय त्रिगुण भेद आस म्हूण सांगून मुखारसून येवचे श्लोकांत परमात्मा सांगता आतां आनीक श्लोक पळया बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणः च त्रिविधं शृणु प्रोच्यमानम् अशेषेण पृथक्त्वेन धनंजय हे धनंजया म्हणटा धनंजया म्हूण इत्याक म्हणटा म्हळ्यार तूं धन संपादक अर्जुनान जावन धनंजय म्हणून नांव येयल कसलें म्हळ्यार तो एक दिग्विजय वचून मस्त धन संपादन करून येता परमात्मान सांगिल बरीची राजसूय यागनी कोरका न्हय ताचे खातीर जाल्यार धन अर्जन केलोलो तशें धनंजय म्हूण ताका न्ही जावन नांव जाल्यार तांतू भितरय एक तात्वीक अर्थ आसा कसलें म्हळ्यार ज्ञान म्हळ्यार धन संपादन करच्याक ताकत योग्यता आशिल्लो अर्जून म्हणून परमात्मान सांगचें हे धनंजया म्हळ्यार तुका इतलें ज्ञान हांव दितरस हें ज्ञान म्हळ्यार धन पावन धनंजय जाल्ला न्हू तूं म्हळ्यार अर्थारी परमात्मा ताका सांगता हे धनंजया बुद्धी आनी धैर्य तेवय त्रिगुणात्मकाची तुका प्रति एक पूर्ण जावन प्रत्येक विवरण दिवन सांगता आयक म्हणटर आसता परमात्मा ते बुद्धी आनी धैर्य ही त्रिगुणाचे तिनी गुणांत गुणा निमती आस जेवतांतूय त्रिगुणात्मकची धैर्य ही त्रिगुणात्मक बुद्धी ही त्रिगुणात्मक ते कसलें म्हूण सांगून प्रत्येक तुका विवरण दिता म्हळ्यार आतां सांगता पळय परमात्मा आतां एक जिवात्मा एक शरीर मेळटा देह ते देह तांतू इंद्रिय आसा देहांत ते इंद्रिया निमतीची जिवात्मा शरिरा मुखांतर कर्म करता तेवय तो अस्वतंत्रची परमात्मा तागेल करीन कसल कर्म कोरका म्हूण लेखयता कोरका म्हूण लेखता ते मात्र कर्म त्या जिवात्माले शरिरा निमती करूंच येता शिवाय जिवात्मा अस्वतंत्रची ताका जाय आशिल्लें कर्म हांव म्हाका जाय जाल्यार चलता म्हूण म्हळ्यार जायना तशी
देह आणि इंद्रिय, शरीर आणि इंद्रिय त्या पूर्ण प्रमाणांतू एक विकासित जावन असं म्हळ्यार मनुष्य शरिरांत बांद्र तशें जावन मनुष्य शरिराक पुरा म्हणटाची पुरा पुरा आशिल्लो कोण तो पुरुश. आतां जिवात्माक पुरुश म्हणका जाल्यार ताका पुरा म्हळ्यार शरीर मेळका. तशें आतां जिवात्मा एक शरीर मेळ्ळें तो पुरुश म्हूण जालें त्या वेळाक त्या पुरुशाक बुद्धी आनी धैर्य धृती हें भारी मुख्य जावन जावंक आशिल्लें. आतां आमगेले जिवनांतू कसले एक ज्ञान संपादन करनी, धैर्य संपादन करनी, कसले करनी तसलें तें जीवन कशें जाल्लें हेड जीवन म्हूण जालें. तशें जावच्यान एक ज्ञान मेळका जाल्यार धैर्य जावका. तशें जावन कृष्णान धीरः तत्र न मुह्यती म्हणचे ज्ञानी जाल्लें जन केन्नाय हें लोकाचें मोह पळनाची म्हूण कृष्णान सुरवेक सांगला गीतेन तो. तशी आतां त्या बुद्धी आनी धृती म्हणलें त्या धृतींत आनी बुद्धींतूय 3 विध आसा म्हूण आतां परमात्मान सांगलें न्हय. राजसीक, तामसीक, सात्वीक हे 3 गूण बुद्धींतूय आसा धृतींतूय आसा म्हूण जाल्यार आमगेल्या जिवनांत सात्वीक जावच्या पळोवपा शिवाय राजसीक तामसीक गूण राजसीक म्हणून घेवचे नाका, तामसीक म्हणून घेवचे नाका, सात्वीक जावका. तशें जाल्यार सुरवेक आमी कसल जावच्या नज पळय त्या कसल म्हूण अर्थ करून घेवका. राजसी आनी तामसी आमी जावच्या नाका म्हळ्यार राजस आनी तामस गूण म्हळ्यार खंयचे म्हूण सांगून सुरवेक पळोवका आमी. तांतो बुद्धींत मान्य धृतींतूय 3 विध म्हूण सांगला. आनी कृष्ण पृथक्त्वेन विंगड जावन सांगता खंयचे 3 विधाचे बुद्धी 3 विधाचे धृती हे विंगड जावन तुका सांगता आयक म्हूण सांगून कृष्ण सांगता न्हय. तें कसं म्हूण आतां पळोवया आमी. त्रिगुणाचे त्रिगुणाचे भेदची कसं न्हय राजसीक तामसीक सात्विक आनी बुद्धी आनी विवेक म्हळ्यार विजडम म्हणटाचे आमी ते दोनी दृढ जावन आसल्यार निश्चयात्मक जावन आसलें. निश्चयात्मक म्हळ्यार त्या बुद्धीन सांगता हें काम करका म्हूण बुद्धीन सांगता. ज्ञान कसं सांगता वय तें काम तशींच करचें तें सम तूं केल्लें हें निश्चयात्मक ज्ञान संशय ना तांतू. आतां आमकां बुद्धी आमकां सांगता हें काम करी हें काम सम म्हूण जाल्यार वय की न्हय तें म्हळ्यार संशय आमकां येना. तें कसलच सांगला तें बैच म्हूण लेखून काम करचेंच पडटा ताका निश्चयात्मक ज्ञान म्हणचें. तशी धृती म्हळ्यार कसं न्हय म्हळ्यार आतां आमी एक काम प्रारंभ केलें उपक्रम म्हणटाची तें केल्लें काम पुर्ती करता जाल्यार मस्त सकट अड्डियातन काम केवचें पुरो जाल्यार भिनान अशी धैर्यान तें काम आमी कंप्लीट करता म्हूण जाल्यार तें एक धैर्य म्हळ्यार जावका एक मानसीक स्थिती धैर्य मनांतुलें तें धैर्य जावका. नानतलें येदे कोणें कसलें म्हणल्यार पुरो कामांत आमी मागशी सरली येदे अड्डियातंक येयल्या पुरो आमी मागशी सरली तशें जावचें नज धैर्य जावका. तशी आतां हें धैर्य म्हणलें 3 विध म्हणलां. आतां सात्वीक कर्म करतलो सात्वीक कर्म करता तो कितले धैर्यान ताणें काम केल्यार जन निंदी करची करताची ते जनाल स्वभाव ते कितले समजाव ते काम तो सात्वीकू जावो चंद्रितीर कर्म कर जाल्यार जन निंदी करता म्हळ्यार खंडीत जाल्यार अस पळय केन्नाय साधने कोरका म्हूण लेखिलान ते तसले जनाल एक क्रिटिसिजम म्हणटा पळय निंदा विमर्शा हाका पुरे भिवन ताणें काम सोडली म्हूण जाल्यार तो धृती म्हळ्यार गूण नातिलो तागेलें साधन केन्नाय अपूर्ण जाता. कोणाक धृती म्हळ्यार धैर्य म्हळ्यार आस खंयचे एक परिस्थिती कर्मा दुखून तांणी मागशी सरनाची तशी आनी जनाल एक निंदा स्तुतीक कसले तांणी मन दिनाची निंद केल्यार दुखचे स्तुती केल्यार फुगचे हें मनशाल गूण जाल्यार कोण सात्वीक म्हळ्यार लसची तांणी जन कितले निंदी करो कितले स्तुती करो तांणी 1 लाख स्थितप्रज्ञ जावन आसताची
निंदा स्तुती दोन्ही त्यांनी परमात्माक अर्पण करताची. त्या वेळार परमात्मो ते सात्विक काम खंयची ते शरीरा निमती जत्त पडे सात्विक करताल निमती ताका परमात्मो धैर्य परमात्मो दिता. इत्याक म्हळ्यार तो परमात्माला वयरी अच्चल मन दवर नसता. अशी जत्तलवे तशी जत्तलवे अशी कोरी येतवे तशी कोरी कसली ना. सर्व मन परमात्माला वैरी मन दवरून जबाबदारी परमात्मा देऊन तो काम करता. तशीची तदना परमात्मो ही तशीची सात्विक करताल वटू परमात्मा असता. तशी आत्ता कृष्ण सात्विक कामाविषयी सांगली नव्हे. आत्ता नाही तो आत्ता बुद्धी सात्विक राजसिक तामसिक बुद्धीविषयी सांगता पळय. ताण म्हणल्या बुद्धींतनी बुद्धींतनी धैर्यांत तिन्ही विध असं म्हणलं. आता बुद्धीविषयी तो सुरवेक सुरू करता. आता सुरवेक सात्विक बुद्धी म्हणून कसलं म्हणून सांगता पळय. आता प्रवृत्तीम निवृत्तीम च कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. प्रवृत्तीम निवृत्तीम च कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. हे पार्था प्रथापुत्रा ज्ञानी उत्तम ज्ञान घेवच्याक अधिकार आशिल्ले अर्जुना इतले सकड पार्थ म्हळ्यार शब्दाक अर्थ येता. कोणाल बुद्धी ये इहधर्म म्हळ्यार सांसारीक काम्य कर्म म्हणटाचे हांग करचे कर्मस पळय ते हांगाचे धर्म. परधर्म म्हळ्यार मोक्षकारक जावन आशिल्ले निष्काम कर्म करचे. यमय कशी देश काल या पुरे मना होर्न करचे. तशी आणि कोरका जलेल काम सोडका जलेल काम म्हणला हांग ताणे. कार्या अकार्य कोरका जलेल काम नज्जशील काम म्हळ्यार आम्ही हांग खंयचे कर्तव्य कोरयेत कर्म कोरयेत खंयचे कर्म करूनच. हें पुरे जनाक युनिवर्सल नाही. हें विहित आणि अविहित कर्म म्हणटा. हें युनिवर्सल नाही म्हणून आमकां इतले भगवद्गीतेन तो इतले अध्याय शिकतना परमात्मान विहित अविहित म्हणटना ते पुरे जना मनुष्य म्हळ्यार पुरे जनाक एक पुरे कर्म विहित एक पुरे कर्म अविहित म्हणना. एक ब्राह्मणाक विहित कर्म त्या क्षत्रिय अविहित म्हणून आमकां हें भगवद्गीता आयकतना कळ्ळें. ब्राह्मणाल विहित कर्म युद्ध करना नशी पळय एक नमने वैराग्य जावन आसूचें जाल्यार अर्जुनाक ते विराग तुक नज तूं क्षत्रीय तूं युद्ध करी म्हणटा. तशें ब्राह्मणाक विहित आशिल्लें क्षत्रियाक अविहित क्षत्रियाक विहित आशिल्लें ब्राह्मणाक अविहित. तशें तसल्यार विहित कर्म आनी अविहित कर्म हांगा वर्णाक आनी आश्रमाक संबंध पावना असं म्हूण आमकां सुरू दुखून कृष्णान सांगला. तशें न्हू हांगा कोरका जेलेले कर्म आनी कोरून नज्जशील कर्म हें विधिनिषेधात्मक खंयचे ते धर्म. तो धर्म प्रति एकल्याक विंगड आसा. मनुष्य सामान्य धर्म म्हूण एक आसा मनशांक गेलो. ताजे नंतर परमात्मान सांगच्यो धर्म आसा इहाक न्ही पराक संबंध पाविलो. परान तूं चांग जावका जाल्यार जेव्हा मोक्ष मेळका जाल्यार विहित कर्म कोरका विधिनिषेधात्मक कर्म कोरका. त्यांची कर्तव्य आनी अकर्तव्य म्हणलें हांगा. तशी हें कर्तव्य आनी अकर्तव्य तांतू भय आनी अभय म्हळ्यार अकर्तव्य कोरच्यान जाल्यार कर्म कोरूचें आमकां थंय भंय आसा आमकां. तेचे कोरका जाल्यार कर्म कोरच्यान तूं अभय भंय आसच्यानच. आमगेल्या वर्णाक संबंध पाविल कर्मांतू आमकां भंय आसच्यानच. आतां आमी ब्राह्मण आमी पुरे जन ब्राह्मणाची ब्राह्मणांक मद्यपान नज मस्त सकट निषिद्ध आसा. त्या करतना ते अकर्तव्य आतां मद्यपान करून नज म्हणला तें करूचें आमकां तें अकर्तव्य. तांत भितर आमकां भंय आसा का हो हांव म्हगेल धर्मा विरुद्ध जालेलें कसं की एक कर्म करतर आसा हाजे निमती परमात्मा म्हगेल्या कोपता म्हाका चांग जायना इहांतूय चांग जायना परांतूय चांग जायना असो एक भंय आसूं का. तेची आमगेले कोरका जालेले कर्म जालेले
ते आमगेले एक देवाल आराधना देवयज्ञ ऋषियज्ञ पितृयज्ञ हें पुरे करतना कसले भंय आसचेनाचे तशें हांगा भय आनी अभय म्हणलें विशय तशें सांगला आनी एक कसं म्हळ्यार बंध आनी मोक्ष म्हणलें हांगा जिवनांतू विशय सुखाची अपेक्षा केल्यार आनी फलापेक्षेन कर्म केल्यार तें बंध म्हणून कर्मबंधना घालता हें बंध जालें तेंची निश्काम जावन कर्म केल्यार सर्व काम क्रोध रहित जाल्यार तेदन तें मोक्षाक कारण जाता हें विशयापेक्षेन बंधन त्याची भक्तीन परमात्मान सांगिल तशी चलची निमती मोक्ष हें समज जावन कोणाक कळटा पळय ती बुद्धीक सात्वीक बुद्धी म्हूण म्हणटाची म्हळ्यार कोणाक हांगा प्रवृत्ती म्हळ्यार काम्यक कर्म निवृत्ती म्हळ्यार मोक्षक कर्म कार्य अकार्य कोरका गेल्लें कोरनच गेलेलें ते कोरची कर्मांतू धैर्य कोरून जिल कर्मांतू भंय आनी बंधना पडची कर्म निश्काम जावन करचें कर्म मोक्षा व्हरता हें पुरें कोणाक कळटा ताका सात्वीक बुद्धीचो म्हूण म्हणटाची ती बुद्धीक सात्वीक म्हूण म्हणटाची म्हळ्यार आतां इतलें सांगतना न्ही जावन सुलभ विशय हो आतां आमगेल्या जिवनांत सामान्य जावन पुरा ती एकल्याक एक प्रॉब्लेम कसो जालें म्हळ्यार खंयचें एक काम कोणें सांगलें म्हणलें क्या तें काम आमी करीत किनच म्हळ्यार एक गोंदळ पुराय जनाक आसता हें इत्याक म्हळ्यार कसल कोरका कसल कोरून न्ही म्हूण सांगचें शास्त्र विचाराचें अध्ययन ना आमकां खंयचें कोरका खंयचें करून नज खंयचें चांग काम खंयचें वायट काम म्हणल्यार पुराय एक तिर्मान आमगेलें कर्तव्य खंयचें म्हळ्यार विहित कर्तव्य खंयचें करून नज अविहित खंयचें हें पुराय कळका धर्म अधर्म पाप फल मेळचें कर्म पुण्य फल मेळचें कर्म कोरका जाल्लेल्या कर्मांतू धैर्य करून नजशील कर्मांतू भंय आनी काम्यक कर्मा निमती बंधन निश्काम कर्मा निमती मोक्ष ह्या पुऱ्या विशयांत खचित निश्चयात्मक जावन वचचें बुद्धी जावका निर्धार जावका दृढत जावका हें कोण आसता म्हळ्यार सात्वीक बुद्धी खंयची मनशां आस पळय ताका मांद्र आसता सात्वीक बुद्धी म्हळ्यार निस्वार्थ बुद्धी म्हूण म्हणीत ताका स्वार्थ ना अहंकार ममकार कसलें ना ताका तशी ती सात्वीक बुद्धी म्हणून घेता तशें हांव सुरवेक समवाट खंयची म्हूण सांगून कळून घेवका मागीर आमी त्या वाटेर वचयत आतां हांगा दुखून एक खंयचेय एक गांवां दुखून खंयचेय एक गांवांक वचच्याक वाट आसता वय आतां आमी मंगळूर सायडाचे आमी मंगळूर टू बेंगलोर वचच्याक एक वाट म्हूण लिखया जो मंगळूर टू बॉम्बे वचच्याक एक वाट म्हूण लिखया तेंची वया म्हळ्यार वया वाट म्हळ्यार कशें म्हळ्यार बळसून वचचें म्हळ्यार आतां मंगळुरा दुखून बेंगलोरा वचच्याक सीदा वाट मंगळूर टू बेंगलोर हायवे पळय तें सीदा वाट म्हूण जाल्यार वया वाट म्हळ्यार मैसुरा वचचें मैसूर टू बेंगलोरचें आतां एकाक पंत रोड वायट जाताना रोडा काम जाताना कितली की पंत मंगळूर टू बेंगलोराची बस मैसूर जावन जो बेलूर हळेबीड जावन बेंगलोराक जे मैसूर जावन मडिकेरी मैसूर जावन बेंगलोरा तशें पुरे चमकलेलें आसा ताका पुरे सुतू बळसू दारी म्हणचें वया म्हणून घालता पळय बसाची बोर्डारी तशी आमकां चारजन चार वाट सांगू पुरोची जाल्यार निजावन वाट खंयची चांग वाट राजमार्ग केन्नाय हायवे लायक तशी राजमार्ग म्हळ्यार कसो कोतोसवा आतां मंगळूर बेंगलोर वच्चे हायवे ती लायक वर्लेले बेलूर हळेबीड जावन जवो मैसूर जावन वच्चे वाट पुराय व्हडी वाट जाता जवो खंयची एक सन हळ्ळी गिळ्ळी सकड मेळची वाट जाता ಸ್ವಲ್ಪ डेंजरस रूट आसता जाल्यार हायवे केन्नाय स्ट्रेट तशी धर्म मार्ग म्हणलो आसा पळय तो हायवेशी स्ट्रेट तांत कसले भंय ना धर्म मार्गार चलतल जेन्ना हायवेर वतल जेन्ना कसले भंय ना पळय चोराणिकेचे हाजे ताजे सकडेन तेंची खंयचे खंयचे आड वाटेन नीट वाटेन येड्या वाटेन
वगी पावता म्हूण खंयची खंयची येड्या दुखून खंयची खंयची हळ्ळीचे भितरची रुटार दुखून आनी वतल जेन्ना अपाय चड तशीची आमी धर्म मार्गान म्हळ्यार राजमार्गान चमकल्या रे धर्म मार्गान चमकल्या रे आमकां कसले भंय ना तेंची आमी खंयची आडवाट्यान आनी वच्चा पळयल्यार रे थंय भंय चड तशें जावन परमात्मान सांगिल्लें स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह म्हूण तशें जावन आमगेलो धर्म कसले धर्मा मार्ग खंयचो समवाट कसली म्हूण म्हळ्यार एक आमी विश्लेशण करता ती बुद्धी आमकां सुका समा वाटेर वचका जाल्यार आमकां खंयची बुद्धी कारण जाता म्हळ्यार सात्वीक बुद्धी तशें जावन ती सात्वीक प्रज्ञा म्हणलेली आसा पळय सात्वीक बुद्धी आसा पळय ते एक निर्धार करता पळय त्या निर्धार केन्नाय समजता आनीक कसं म्हळ्यार संवसार आसाचे आमी हांगा विशय सुखाच्या पेक्षा प्रती जिवात्माक म्हळ्यार शरीर घेवन येयले जिवात्मा आसता ते भोगतना सूख दिसच्या पुरो रुची जेवच्या पुरो जाल्यार तें हीत न्हय रुची म्हळ्यार विंगड हीत म्हळ्यार विंगड आतां विशय भोग आसा पळय हांगा आमी शरीर घेवन येवन ते शरिरा एक सूख भोग दिवचे हें रुची विशय जालो हीत न्हय रुची विंगड हीत विंगड हें एक कळका आमकां अशी सहज लौकीक रिती दृश्टांत उदाहरण दिवन सांगचें जाल्यार रुच आनी हीत म्हळ्यार कसो न्हय म्हळ्यार आतां BP आशिल्ले मनशाक जिब्बेक नोणची रुचीची वरलेल्या जनाल वरीची नोणचें केन्नाय जिब्बे रुची दिवचें साधन ते BP आशिल्ल्या मनशाकय जिब्बेक रुची नोणचेची जाल्यार देहाक हीत ना बिलकूल ना ताका मीठ मिरसांग सकट जाल तितली उणी करता कोणाक BP पेशंटाक तशें जाल्यार रुच आनी हीत म्हळ्यार अशीची BP पेशंटाकय जिब्बेक नोणची रुची जाता जाल्यार डॉक्टर नोणचें खावचें नज म्हूण म्हणटा तशीची हांगा संवसारीक सूख रुची दिसूं पुरो जाल्यार हीत न्हय तें तशी ಪುರಂದರದಾಸರ एक ಪದ್ಯ ಯಾರು ಹಿತವರು ನಿನಗೆ ಈ ಮೂವರೊಳಗೆ ನಾರಿಯೋ ಧಾರುಣಿಯೋ ಬಲುಧನದ ಸಿರಿಯೋ म्हूण सांगून तुका कोण प्रिती हे 3 जनालांतू नारियो पळय एक मनीस खंयची जन्मा येयल चेल्लीक खंयची होड जिल्लेली चेल्लीक वर्डिकोन घेता मागीर ताका तिगेले वयर भारी प्रिती वाडटा खंयची दुखून येयली खंयची दुखून बंधन आपडलीत तांणी भारी प्रीत केले कडेर एक दीस प्राण सोडले तेदन काय तितली प्रीती केलेली ती बायल तागेले ಒಟ್ಟೊಯ್ಲಿ ना म्हणटा ಯಾರು ಹಿತವರು ನಿನಗೆ ಈ ಮೂವರೊಳಗೆ ನಾರಿಯೋ ಅಲ್ಲ ಮುಂಜಲ್ಲೆ ನೈ ಮುಂಜಲ್ಲೆ धारुणी म्हळ्यार भूंय म्हळ्यार आस्ती भूंय घेवचे पिशस मस्त जनाक दुड्ड जाल्ली कुडले भुंयचेर दुड्ड घालचे जग घेवन घालचे सायट घेवन घालचे बिल्डींग घेवन घालचे घर घेवन घालचे मस्त कडस पुರಂದರದಾಸ್ निमगीत तांकांय ಯಾರು ಹಿತವರು तुका कोण प्रीती हे 3 जनालांतू कोण नारी न्हय म्हूण जालें ही ताका म्हळ्यार ती वतान कांय येना वयव्या तसल्यार धारुणी जागो आस्ती घेवन घाल्या तें हितवे तुका म्हळ्यार तेवय मरतना हांगा सोडून वचचें कितली की राजा महाराजे जावन गेले हेजे पयशे फुडें आमी हिस्ट्री काडून पळयल्यार कितली की राय सकट जाल्लींची सगळी चक्रवर्ती म्हणून घेतील राय जाल्लीची सगळे इंडिया आळसूचे राय जाले तो अशोका चक्रवर्ती म्हणलें कितली जनाले शिवाजी काण जाले कितली रायांक गेले काणे आमकां गोतच तांगेल्या की ना ती भूंय नाशिल्ली चक्रवर्ती म्हळ्यार सगळे भूमंडल आळसीत कोण तांकां चक्रवर्ती म्हणचे तितले आसल्यार सगळे भूमंडल वश करून सगळे भूमंडलाक चक्रवर्ती म्हूण जालेले जन मरतना तांणी खाले हात घेवन वचचे तांगे लुट ती धारुणी येना म्हणटना तेवय न्हय म्हूण जालें अन्य कसं म्हळ्यार धारुणियो नारियो बलुधनद सिरियो जीवन पर्यंत एक बुद्धी भरत लेगून शिकून करून एक कामां मेळ्ळी म्हूण जाल्यार मागीर गळसुचें संपादन करून संपादन करचें खतीर हें काम म्हणल्यार तें सोडलें थंय प्रमोशन म्हळ्यार थंय चमकलें आनी कंपनी पॅकेज चड म्हळ्यार थंय चमकलें अशी तशी म्हूण सांगून सगळीची वेळ आसा पळय दुड्ड संपादन करचें तूं काडलें जाल्यार तो दुड्ड इवेल्वे आमी वतना ना तेवय हांगा सोडूंचका म्हणटना हे 3 जनालांतू कोण हीत नारियो वा धारुणियो बलुधनद सिरियो म्हूण पुरंदरदासान निमगेले 3 जन हीत न्हय म्हूण कळ्ळें
तशी प्रपंचाची एक क्षणभंगूर म्हणताना ते क्षणभंगूर म्हणा कसं नाही आता उदका वयरची पुग्गुशी म्हणून न्हंय व्हळ तर आसतना उदकांत पुग्गी तर आसताची समय एक क्षण भितर पुग्गू बेतून वता आसता बरी पुग्गी जाताची तशी पुग्गू बेतूनय वता म्हळ्यार क्षणभंगूर जीवन आमगेलें जीवनय तशीची आजी जन्म आयलींची म्हूण म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ 100 ವರ್ಷ वांतल्यार ಕೆಲವು जन जल्लेले अन्य घडीन मरताची ಕೆಲವು जीव एक 10-15 वर्ष वंचून मरताची ಕೆಲವು जन चल फोड जेतन मरता अशी मरण म्हळ्यार खंडीतच केदन कोणाक मरण म्हूण आमकां कळना शिवाय क्षणभंगूर जीवन म्हणचें कोणाक हें प्रपंच क्षणभंगुरा म्हणून कळटा पळय साधन करतलो मनीस ताका तो कसो करता म्हळ्यार हें ऐहिक जिवना दुखून निवृत्त जाता आनी परमात्माले एक सेव कोरका म्हूण म्हणलेले एक इच्छेन तागेल विहित कर्तव्य कसं पळय तें निष्काम जावन निस्पृह जावन करता आनी मुक्तीक प्रयत्न करता हें निवृत्त कर्म म्हणलें हाका विरुद्ध जावन कसं जाता पळय जिवनांत तें बंधक प्रवृत्त कर्म गीतेंतूय परमात्मा निवृत्ती मार्ग आनी प्रवृत्ती मार्ग म्हूण सांगला हेंच पुरे विषय सुखासक्ती बंध ज्ञानाची मोक्ष म्हणून म्हणली पळय परमात्मान म्हळ्यार हांगाचे इहांतुले सुखाचे अपेक्षा केली म्हूण जाल्यार बंधक जाता त्यांची परमात्माले ज्ञानाची मोक्ष म्हणलें तशें जाल्यार बंध खंयचे मोक्ष मेळटा कशी बंधन खंयच्यानी जावता कर्म खंयचे अकर्म खंयचे धैर्य खंयचे अधैर्य या पुरे कुलंकुश जावन कोणाक अर्थ जाता पळय तें बुद्धी सात्वीक बुद्धी म्हणून घेता म्हणटा कृष्ण आनी अर्जुनाक तो तामस बुद्धी आनी राजसीक बुद्धी विशयी कसं सांगता म्हळ्यार पायच्या दिसा गीतामृत धारेंत आमी आयकुया आजी सांगिल्लें सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।